मित्रमैत्रिणींनो नमस्कार. मित्रांनो, आज सकाळी मला खूप छान मेसेज मिळाला आणि मला तो तुमच्याशी पण शेअर करायचा आहे. तो मेसेज असा आहे, डोंट थिंक दॅट टाइम विल चेंज आवर लाईफ. टाइम ओनली चेंजेस द एक्सपायरी डेट ऑफ ऑपॉर्च्युनिटीज. म्हणजेच काय मित्रांनो, योग्य वेळेची वाट बघत बसण्यापेक्षा हातात असलेला वेळ सत्कर्मी लावणे यालाच संधीचा सदुपयोग असं म्हणतात. आणि खरंच आहे ना मित्रांनो, आपण योग्य वेळेची वाट बघत बसलो आणि हातात असलेली योग्य संधी निघून गेली तर. मित्रांनो, आता आपण वळूया आपल्या आजच्या कार्यक्रमाकडे. चाणक्य मंडल द्वारा प्रायोजित कार्यक्रम करिअर घडवण्यासाठी. सर्व मातापिता, बंधू भगिनी आणि मित्रमैत्रिणींनो, पुणे आकाशवाणी केंद्रावरून तुम्हा सगळ्यांना मी म्हणजे अविनाश धर्माधिकारी खूप मनापासून नमस्कार करतो. कायम मनामध्ये सर्व असलेल्या शुभेच्छा देतो. अशा शुभेच्छा देण्यामध्ये मला सन्मान वाटतो. तो सन्मान आणि आनंद तुम्हा सर्वांशी मी शेअर करतोय. शिवाय आज खूप काळानंतर आकाशवाणीच्या माध्यमातून मी तुमच्याशी बोलतोय याचा मला पण आनंद आहे. आणि तुम्हा सगळ्यांच्या मधल्या काळातल्या प्रतिक्रियांमुळे मला विश्वास आहे की आपण आकाशवाणीच्या माध्यमातून असे बोलतो याचा तुम्हाला पण आनंद आहे. आता बराच काळ झाला आपण एक आकाशवाणीवर त्यावेळी मालिका केली होती आणि मला अजूनपर्यंत राज्यभर सुद्धा त्याचे अतिशय सुखद ठिकठिकाणी मुलं मुली, आईवडील, अगदी आजी आजोबांची पिढीसुद्धा अजूनही भेटतात दूरदूरपासून सुद्धा. आणि ग्रामीण भाग, गोरगरीब घरं यांची विचारणा पण होते की अशा प्रकारच्या मार्गदर्शनाचा पुन्हा कार्यक्रम आहे का, किंवा आम्ही पूर्वी ऐकला होता त्याचा आम्हाला उपयोग झाला होता. मी खरोखर खूप मनापासून तुमच्याशी आनंद शेअर करतोय की माणूस म्हणून मी काय आणि एक संस्था व्यवस्था म्हणून आकाशवाणी याचा जर तुमच्या जीवनांसाठी काही उपयोग झालेला असेल तर मुळे आम्हाला सगळ्यांनाच धन्य वाटेल. त्याला मी म्हणतोय की सन्मान वाटेल. आणि खरोखर जीवन घडणं ह्याच्या इतकी आनंदाची प्रोसेस नाही दुसरी. आणि तुमच्या या प्रतिसादांमुळेच पुन्हा एकदा कल्पना अशी आली मनात की आता एक आणखी मालिका करूयात. आपल्या या मालिकेचं नाव करिअर घडवण्यासाठी. 10वी-12वींचे निकाल लागलेले असतात. खरं म्हणजे त्याच्याही आधी 10वी-12वींच्या परीक्षा झालेल्या असतात. अजून त्याच्याही आधी जायचं झालं तर पार हा विषय बहुधा मुलामुलीच्या जन्मापासूनच चालू होतो, पण त्याला अचानक जास्त रंग येतो आपला मुलगा मुलगी 9वीत गेला की आता यांनी 10वीत किती टक्के मिळवायचे, नंतर कोणत्या साईडला जायचं, मग 12वी नंतर काय करायचं आणि पुढे आयुष्यामध्ये आधी शैक्षणिक आणि नंतर व्यावसायिक करिअर कोणतं करायचं. या घरामध्ये बसून मुलं मुली, आईवडील, काका काकू, मामा मामी, आजी आजोबा अशा सर्व चर्चा होतात. म्हणून आपण असं ठरवलं की आताचा हा जो नेमका काळ आहे यामध्ये सर्वांशी संवाद करावा करिअर घडवण्यासाठी. तुम्हाला मी माता पिता, बंधू भगिनी आणि मित्रमैत्रिणींनो असं म्हणून सुरुवात केली. ती काही जनरल आकाशवाणीवरनं एक भाषण करतोय म्हणून नाही केली सुरुवात. मधल्या अनुभवामुळे आमच्या सगळ्यांच्या मनात खात्री आहे की आपलं हे ऐकणारा वर्ग कोणता आहे, कोण ऐकतात. ऐकणाऱ्यांच्या मध्ये तरुण पिढी म्हणजे मित्रमैत्रिणी मंडळी, पण त्याच्याच बरोबरीने ज्येष्ठांची, आईवडिलांची पिढीसुद्धा ऐकते, आजी आजोबांची पिढीसुद्धा ऐकते. खरोखर मी हे वयाने मोठे असतील त्यांचे हे मला आशीर्वाद मानतो आणि माझा त्या आशीर्वादांवर विश्वास आहे. आज करिअर घडवतानावर तुमच्याविषयी बोलणं सुरू करताना ते सुरू करायला आपण खास आपली एक जी भारतीय श्रद्धा आहे की मुहूर्त पाहू. तर मुळातला काय, शुभस्य शीघ्रम. चांगला मुहूर्त कोणता, मनातली जोपर्यंत भावना चांगली आहे, हेतू शुद्ध आहेत आणि ते करण्याचे मार्ग जोपर्यंत चांगले तोपर्यंत प्रत्येक मुहूर्त चांगला आहेच मुळात. पण त्या चांगल्यामध्ये सहज एक आपली मनातली भावना असते की अक्षय तृतीया हा एक पूर्ण मुहूर्त आहे, तर आपण अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सुरुवात करू. आपण करिअर घडवताना चे दर सोमवार आणि गुरुवार
करेक्ट 9:10 या आकाशवाणी केंद्रावरून होणाऱ्या युवावाणी कार्यक्रमामध्ये भेटणार आहोत. आपण अशी 24 भागांची मालिका करणार आहोत. म्हणजे तुम्हाला नेमकं सांगायचं तर आज सोमवार 13 मे अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर आपली मालिका चालू होते आणि 24वा शेवटचा भाग गुरुवार 1 ऑगस्ट या लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी या सुमुहूर्तावर तो संपतो. आपल्याला ह्या काळामध्ये आपलं करिअर घडवणं असं डोळ्यासमोर ठेवायचं आहे. मी न सांगता आपापल्या बसल्या जागी ऐकताना तुमच्याही लक्षातच आहे की 10वी-12वींच्या परीक्षा होऊन आता काही काळ झाला आहे. विद्यापीठांच्या परीक्षा मार्गी लागतील आणि ज्या काळात आपण एकमेकांशी बोलणार आहोत या काळामध्ये आता 10वी-12वींचे निकाल येणार आहेत. त्यानंतर आपल्या अनुक्रमे 11वी मग ते आर्ट्स सायन्स कॉमर्स असो किंवा व्होकेशनल प्रशिक्षण घ्यायला जायचं असो. एक दुर्दैवाची गोष्ट असते ते म्हणजे काही जणांचं 10वी नंतर शिक्षण थांबतं. खरं म्हणजे थांबून नाही आहे, ते मी तुमच्याशी पुढच्या भागांमध्ये बोलणार आहे. पण एक राज्यातली वस्तुस्थिती आहे की थांबतं. तर मग ते थांबून काय करतात? उदाहरणार्थ महाराष्ट्र राज्यामध्ये यावर्षी 18 लाख काही हजार एवढे 10वीच्या परीक्षेला बसलेत आणि 12वीच्या परीक्षेला 9 लाख काही हजार. तुम्हाला मी न सांगता लक्षात येईल की याचा अर्थ 10वीपासून 12वीपर्यंत गळती जी आहे ही जवळजवळ निम्मी आहे, निम्म्याला थोडी कमी. तर ही आपल्या सगळ्यांकरताची दुःखाचीच आहे गोष्ट. आणि पुढे मी तुम्हाला जरूर म्हणणार आहे की केवळ पुस्तकी अभ्यास, विशिष्ट पदव्या आणि त्यात मिळालेले कागदावरचे मार्क म्हणजे करिअर नाही किंवा टॅलेंट उर्फ बुद्धिमत्ता नाही. पण मुळामध्ये जो महात्मा फुलेंनी सर्वांना धडा दिला, विद्या हे साधन आहे. बाबासाहेब आंबेडकरांचाही संदेश की शिका, संघटित व्हा आणि मग सामाजिक आणि परिवर्तनाची आंदोलनं करा. सगळ्याचं मूळ शिक्षण आहे. करिअरचा पाया शिक्षण आहे. तेव्हा माझा जीव तुटतो की घरातल्या कुठल्याही कारणामुळे, ते आर्थिक असेल, सामाजिक असेल, गरिबी असेल, काही मुलामुलींना शेतावर काम करायची वेळ येते, काहींना गुरं चारायची असतात, काहींची. आता भारतामध्ये राज्यघटनेच्या कलम 21 नुसार सर्वांना शिक्षणाचा हक्क प्राप्त झाला. तो आहे तुमचा माझा सर्वांचा मूलभूत हक्क. मूलभूत हक्काचा अर्थ आहे वय वर्ष 6 ते 14 म्हणजे हे आहे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण. हे चांगल्या गुणवत्तेचं मिळणं हा सर्वांचा मूलभूत हक्क आहे. पण मग आपण 10वी करतो त्यावेळेला वय वर्ष 16 झालेलं असतं. माझा जरूर आग्रह राहणार की शिक्षण थांबता कामा नये. पण एक वस्तुस्थिती आहे की तुमच्या माझ्या मित्रांपैकी सुमारे निम्म्या मित्रमैत्रिणींचं शिक्षण 10वीनंतर थांबतं. आणि मग मी व्होकेशनल शिक्षण घेऊ का 11वीला आर्ट्स सायन्स कॉमर्सचा जाऊ का कोणता डिप्लोमा घेऊ, मग तो डिप्लोमा 10वीनंतरचा घेऊ का 12वीनंतरचा घेऊ, असा विचार करत करत आपल्या समोरची जी करिअरची अनेक क्षेत्र आहेत या सगळ्यांना एकावेळी एका क्षेत्राला स्पर्श करत तुम्ही मी 24 भागांच्या मध्ये आपण बोलत बोलत आपण लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी साजरी करणार आहोत. ते आपलं करिअर घडवण्याची प्रतिज्ञा करत आणि लोकमान्य टिळक आगरकरांप्रमाणेच असं घडवलेलं करिअर भारतमातेच्या चरणी, भारतमातेच्या सेवेसाठी अर्पण करण्याचा निश्चय करून आपण आपापलं करिअर घडवण्याच्या मार्गाला लागणार आहोत. म्हणून आपण टायमिंग म्हणतात, वेळ काळ हा निवडला आपण. तुम्हाला मी मनापासून सांगतोय की तो संवाद करण्यासाठीचं माध्यमसुद्धा खूप विचारांती, नीट विचारपूर्वक आकाशवाणीच ठरवलं आपण. कारण आमचा सगळ्यांचा असा अनुभव आहे की आजही आकाशवाणी घराघरापर्यंत पोचते. लोक सकाळच्या वेळी कामामध्ये असले तरी एकीकडे कानावर ते शब्द पडत असतात आणि त्याच्या हा जो आत्ता जरी मी तुमच्याशी इथे स्टुडिओमधनं बोलत असलो तरी डायलॉग जो आहे, संवाद हा 2 वे आहे. तुम्ही भेटता, सांगता, त्याचा आनंद असतो. मी तुम्हा सगळ्यांचा त्याबद्दल आभारी आहे. हे सगळं सांगतानाच तुम्हाला आवडेल आणि मला खात्री आहे की तुम्हाला प्रेरणादायक वाटेल अशी मी गोष्ट सांगतोय. त्या गोष्टीमुळे आपण आकाशवाणी हेच माध्यम ठरवलं. मी जे शैक्षणिक काम हाती घेतलंय त्या माध्यमातून सुद्धा युवकांना शिक्षण, करिअर आणि ते सर्व देशाच्या चरणी अर्पण करणे असं सांगायचा आमचा प्रयत्न आहे.
तेव्हा त्यामध्ये जे पुढे कार्यक्रमांमध्ये मी तुम्हाला सांगीनच ते म्हणजे वयाच्या 21व्या वर्षीच पहिल्यांदा स्पर्धा परीक्षा द्या आणि द्यायची ती यशस्वी होण्याच्या जिद्दीनीच द्या. अशांच्यामध्ये जी आता महाराष्ट्रामधून तयार होणारी तरुण मुलामुलींची पिढीच्या पिढी आहे आता देशकार्यासाठी सज्ज होणारी, यामध्ये एक नाव फार छान, फार आनंददायक नाव आहे अनिकेत मांडवगणे. अनिकेत आहे मूळ शिक्षणाने इंजिनियर, पण त्यांनी त्याच्या वयाच्या 21व्या वर्षी UPSCची परीक्षा दिली. गंमत म्हणजे त्याची जी UPSCची पूर्वपरीक्षा होते ती तर त्याचे इंजिनिअरिंगचे पेपर त्यानंतर होते. अनिकेत आहे BE मेकॅनिकल इंजिनियर. इंजिनिअरिंगचे पेपर नंतर त्याला जाऊन आधी मुंबईला UPSCची पूर्वपरीक्षा द्यायची होती. वय केवळ 21. जसं तुमच्या कानावर असेल की नुकतेच UPSCचे निकाल लागले आणि आता महाराष्ट्रामध्ये ही एक परंपरा उभी राहिली आहे चांगल्या निकालांची. अखिल भारतीय स्पर्धा परीक्षांमध्ये महाराष्ट्रातून सरासरी आता 70, 80, 85 जण निवडले जातात. माझा आग्रह सेंचुरीचा आहे. माझा आग्रह महाराष्ट्र भारतामध्ये सचिनप्रमाणे. सचिनच्या जर 70-80 रन झाल्या तर आपण म्हणतो का रे बाबा सेंचुरी का नाही. तशी महाराष्ट्राचं काम सेंचुरी आहे. आणि महाराष्ट्र सचिन याही अर्थाने आहे की महाराष्ट्राचं काम केवळ सेंचुरी नव्हे तर महाराष्ट्राने भारत जिंकण्यासाठी खेळायचं असतं. असा भारत जिंकण्यासाठी खेळलेला 21 वर्षाचा आपला मित्र म्हणजे अनिकेत मांडवगणे, की ज्यांनी पहिल्या अटेम्प्टला प्रिलिम क्लिअर, मेन्स क्लिअर, इंटरव्ह्यू क्लिअर, निवडला गेला. उभ्या भारतामध्ये 29वा आला. अनिकेतला हवी होती इंडियन फॉरेन सर्व्हिस, त्याच्याप्रमाणे ती मिळाली. त्याच्या बॅचमध्ये आता तो सिनियर आहे. आमच्या चर्चेमध्ये आम्ही सुचवलं की चीन घे, कारण इथून पुढच्या काळामध्ये एकूणच जगाच्या प्रगतीचं म्हणा किंवा जे दोन देशांच्या मधल्या नात्यामध्ये फार मोलाचं असणारे भारत आणि चीन, म्हणून तू चीनमध्ये जाऊन, तर तो आता गेली 4 वर्ष आता तो चीनमध्ये सुद्धा लवकरच येणार आहे पुण्यात. आणि मी तुम्हाला हे सांगतो की आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनिकेत आणि असे अनेक अनिकेत तुमच्याशी बोलणार आहेत. पण मी तुमच्याशी आज या आपल्या पहिल्या कार्यक्रमात अनिकेतची गोष्ट सांगण्याचं कारण हे की मला अनिकेत आकाशवाणीमुळे मिळाला. माझ्या आकाशवाणीमुळे मिळाला या वाक्याचा अर्थ काय आहे तर अनिकेतची आजी कार्यक्रम ऐकत असे. अनिकेत आहे खानदेशमधला आणि एकदम साधं घर आहे आणि आईवडील तिकडे खानदेशातल्या गावात असतात, पण आजी पुण्यात. आणि अनिकेत शिकायला आजीकडे होता. अनिकेतची आजी त्यावेळी आपला चालणारा त्या कार्यक्रमाचं नाव आयुष्य घडवण्यासाठी होतं. त्यावेळी चालणारा आपला कार्यक्रम त्या ऐकत असत. तर तू स्पर्धा परीक्षेचा विचार कर आणि त्यासाठी अविनाश धर्माधिकारींकडे जा, असं अनिकेतला त्याच्या आजींनी सुचवलं. आणि हे कुठनं सुचवलं तर त्यावेळेला होणारा युवावाणीचा कार्यक्रम न चुकता ऐकत असत. तर मित्र हो, आणि अर्थातच तरुण मित्रमैत्रिणी सर्व, तुमच्याशी आकाशवाणीच्या माध्यमातून बोलताना मला अशा सर्व मुलं मुली अनिकेतांचा शोध आहे. तुमच्याशी मी बोलतो तेव्हा मी भविष्य काळातल्या अशा अनिकेत शोधत असतोय आणि त्यांच्याशी बोलत असतोय. आणि मी असे डोळे लावून पण बसलेलो आहे की आपल्या संवादांच्या माध्यमांमधून तुमचं आयुष्य आणि तुमचं करिअरही घडेल. आणि तुमच्या आयुष्य आणि करिअर घडण्यापेक्षा मोठी गोष्ट आहे की तुम्हाला पण उत्तुंग यश मिळेल. आणि ते मिळालेलं यश आईवडील, गुरुजन, आपल्या शिक्षण संस्था, मुख्य म्हणजे भारत मातेच्या चरणी अर्पण करून भारताची सेवा करणे आणि इदम न मम या एका निगर्वी निरहंकारी वृत्तीने आपलं आयुष्य जगणे, हे सर्व तुमच्यामधून उगवून येवो यासाठी आहे आपला हा कार्यक्रम. आयुष्य घडवण्यासाठी, करिअर घडवण्यासाठी. तर हे करिअर घडवण्यासाठी सर्वांना शुभेच्छा देतो आणि पुन्हा भेटूयात आता दर सोमवार आणि गुरुवार 9:10 याच वेळी याच जागी. त्यावेळपर्यंत आणि कायमच सर्वांना शुभेच्छा. चाणक्य मंडल परिवारच्या वतीने विशेष सत्र. मार्गदर्शक स्वतः IAS अविनाश धर्माधिकारी. विषय स्पर्धा परीक्षांद्वारा करिअर. UPSC व MPSC या दोन्ही परीक्षांच्या स्वरूपामध्ये झालेले मोठे बदल आणि त्यांना सामोरे कसे जाल
याविषयीच्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहा. सोमवार दिनांक 13 मे रोजी सकाळी ठीक 10 वाजता गणेश कला क्रीडा हॉल, स्वारगेट बस स्थानकाजवळ, पुणे. प्रवेश विनामूल्य. अधिक माहितीसाठी संपर्क साधा. चाणक्य मंडल परिवार, पुणे. दूरध्वनी क्रमांक 02024338542 आणि 24321177. मित्रांनो, आत्ताच आपण ऐकलात चाणक्य मंडलद्वारा प्रायोजित कार्यक्रम करिअर घडवण्यासाठी. आणि यानंतर आता आपण ऐकूया हे मस्त गाणं. हाँ यही रास्ता है तेरा, तूने अब जाना है. हाँ यही सपना है तेरा, तूने पहचाना है.